नमस्कार मैत्रिणींनो, आपण जे भाजणीच्या चकलीचे पीठ केलं आहे त्यापासून चकली कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगते. हे आपलं भाजणीचं पीठ आहे. त्याच्यानंतर लाल तिखट, मीठ, तुम्हाला पाहिजे तेवढे तीळ आणि आपले 2 पोह्याचे जे चमचे असतात ते कडकडीत गरम करून तेल आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त गरम पाणी. अगोदर जे मोहन गरम असतं त्याच्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. पाणी हाताला सोसवेल एवढं गरम पाहिजे. तेल मात्र कडकडीत गरम करा. जे मोहन आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला लागेल तसं गरम पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं. पीठ फार सैलही भिजवायचं नाही आणि फार घट्टही नाही. याप्रमाणे आपलं पीठ मस्त भिजवून घ्यायचंय. आता हे पीठ एक 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. सोऱ्याची जी प्लेटची खरबुडी बाजू असते ते बाहेर काढून त्यात पीठ भरून छान असं चकल्या काढून घ्यायच्या. थोडं जर पीठ हवं असेल तर नक्की ऑर्डर करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर. त्यानंतर छान असा चकली तयार होते. चकली तळून कसं ओळखायचं? जेव्हा ही बुडबुडे दिसतात हे पूर्ण शांत झाले की चकली काढून घ्यायची. आपल्या भाजणीच्या पिठापासून छान कुरकुरीत चकली तयार.